तर रामकृष्ण हरी आदेश. तर येता येता आम्हाला कोकण गाव लागलं. कोकण गाव लागल्यावर इथं नाथांचा म्हणजे गहिनीनाथांचा जन्म झाला. तर मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ. तर गोरखनाथ खेळता 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 त्याचा जप चालू होता संजीवनी मंत्राचा. आणि मच्छिंद्रनाथ अशी बाहेर गेली होती आणि इथं पोरं खेळत होती. तर खेळत असताना त्यांना बैलगाडी वगैरे बनवायची होती. बैलगाडी बनवायची असताना तर त्यांना बैलगाडी बनवली, पण त्यांना बैलगाडीचा ड्रायव्हर बनवता येत नव्हता. ड्रायव्हर बनवता येत नसताना तर ते गोरक्षनाथाकडे आले. गोरक्षनाथाकडे आल्यानंतर का आम्हाला ड्रायव्हर बनवून दे बा. तर त्यांचा ह्या ठिकाणी गहिनीनाथाचा जन्म कसा झाला. तर पोरायला गाडीवर गाडी वाहन करून द्यायचं असताना गाडी वाहन करून देणारा तर पोरायनं गोरखनाथाकडे चिखोला आणला. आणि चिखोला आणल्याच्या नंतर तर इथं ते चिखोला आणल्यानंतर त्याने गोरखनाथानं तो चिखूल तयार चिखलाचा पुतळा करीत असताना गहिनीनाथ तो चेरपटीनाथ म्हणजे तो गहिनीनाथाचा पुतळा तयार झाला संजीवनी मंत्र बसून. तर हे कोकण गाव आणि या कोकण गावामध्ये त्याचा जन्म झाला. तर तुम्हाला मागचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता मागं सुद्धा काही पीर आहे आणि काही पुढं सुद्धा आहे. तर तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न गहिनीनाथाचा जन्म झालेलं ठिकाण तर तुम्हाला पुढे दिसत असेल. दिसण्याकरता श्री गुरुदत्त मच्छिंद्रनाथ आणि इथं दिलेले आहात. तर इथं या ठिकाणी गहिनीनाथाचा जन्म झालेलं ठिकाण तुम्हाला दाखवतो. तर हा खडक आहे आणि पोरं इथं खेळत असताना पोरं इथं खेळत होते आणि गोरखनाथानं तो पुतळा बनवित असताना इथं संजीवनी मंत्राचा जप चालू होता. संजीवनी मंत्राचा जप चालू असताना इथं गहिनीनाथ जन्माला आले. तर हे कोकण गावामध्ये गहिनीनाथाचा अवतार झाला मंडळी. तर तुम्हाला इथं तुम्हाला चित्र दिसत असेल गोरखनाथ कसा आणि तुझे चिखलाचं झालेलं पुतळा दिसत असेल. आणि तिकडं ते पोर दिसते. पोर कसे पाहतात, पोर इकडे कसे लांबून पाहतात तुम्हाला चित्र वगैरे दाखवले असेल. तर वर काही माहिती दिलेली बघा. चैतन्य गहिनीनाथ नाम. तर वर सुद्धा काही लिहिलेले ते तुम्ही वाचू शकता. तर अशा पद्धतीने इथं हे गाव दाखवलं. इथं पोरं वगैरे दाखवले, चित्र वगैरे दाखवले बघा. तर अशा पद्धतीने पोरं घाबरून पळत होते भूत आलं म्हणून. पण त्यावेळेला गहिनीनाथाचा अवतार इथं झालेला आहे. तर मंडळी तर हीच जागा आहे. ही जागा इथं खडक आहे आणि इथंच गोरखनाथानं चिखलाचा पुतळा तयार करून संजीवनी मंत्रापासून गहिनीनाथाचा अवतार झालेला आहे. तो अवतार तुम्हाला तिकडे दाखवला बघा चित्रामध्ये. तर हीच ती ठिकाणी. अजून कोणी काही माहिती वगैरे सांगितली तर आपण त्यांची माहिती वगैरे प्रयत्न करू. तर पुढं मंडळी बसली. रामकृष्ण हरी. तर इथलं तुम्हाला काय जी माहिती असेल ती माहिती तुम्ही सांगू शकता. हे गहिनीनाथाचं जन्मस्थान. इथं गहिनीनाथ महाराजांचा जेव्हा गोरक्षनाथ महाराज संजीवनी मंत्राचा प्रयोग करत होते त्यांनी मातीचा पुतळा बनवायला लावला. मातीचा पुतळा. त्या मातीचा पुतळा जेव्हा बनवत होते तेव्हा ते संजीवनी मंत्राचा जप चालू होता. होता. त्या मातीच्या पुतळ्यातच देहरूपी गहिनीनाथांचा तिथं अवतार झाले. तर मग ते काय अवतार झाला. पोरं पळून गेली. त्याच्यानंतर मग मच्छिंद्रनाथ आले. त्यांनी मुलाला विचारलं गोरक्षनाथ कुठे. गोरक्षनाथ पण त्यांना भूत म्हणून ते मुलं पळून गेले. म्हणजे मुलं पण मग गोरक्षनाथ पण त्यांना भूत समजून पळून गेला.
जेव्हा मच्छिंद्रनाथ आले मग ते गोरक्षनाथाला शोधित होते मुलं म्हणे नाही ते कुठून भूत आलंय हे झालं ते झालं. मग त्यांनी जाऊन बघितलं, त्यांनी बघितलं ते म्हणे अरे गहिनीनाथ त्यांनी आपल्या स्वतःचा गमछा काढून त्या मुलाला झाकून टाकलं. मग गहिनीनाथाला शोधायला गेले त्या मुलाला, शोधायला गेले गोरक्षनाथांना. जेव्हा गोरक्षनाथांनी बघितलं का यांच्या हातात ते भूत आहे, तर मग ते परत यांना मग पळून गेले. शेवटी परत मग काय मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाला बाजूला ठेवलं. लोक त्यांना विचारत होते काय चालू ते म्हणे थांबा पहिले मला गोरक्षाला येऊ. ते गोरक्षनाथांना भेटले. मग गोरक्षनाथ म्हणे महाराज मी काही चुकी केली नाही, माझा असं मी बसलेलो होतो, मी तुमचे जे आज्ञा होती ती काही मोडली नाही, मी माझ्या संजीवनी मंत्राचाच प्रयोग करत होतो. मुलं आले त्यांनी मला हे ते मग मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं का काहीच नाही तुझ्याकडून काही चुकी झाली नाही, काहीच नाही, हे गहिनीनाथ जन्माला आले. तर मग इथं गहिनीनाथ जन्माला आले. तर एका बामणाचं घर होतं, बामणाच्या घरी असताना त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि मग ते त्यांच्या सवाजाने करून मधु ब्राह्मण नावाचे माणूस होतं, त्यांना इथं त्यांचं आज पण गावात त्यांचं घर आहे. आणि मग गहिनीनाथ तिथं लहानचे मोठे झाले. आणि मग मच्छिंद्रनाथ गोरखनाथ तिथून तीर्थयात्रा पुढून निघून गेले. नंतर 12 वर्षांनी आले. मग गहिनीनाथाला काय अनुग्रह काय असेल नसेल ते देण्याचा प्रयत्न केला. छोटासा आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्ही लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. चला आदेश रामकृष्ण हरी.